हलकटपणा केलाय, त्यांच्या कारखंडामध्ये अनधिकृत बांधकामं वाढली, ही गोष्ट नाकारण्यात अर्थ नाही. माननीय न्यायालयाचा जो कधी कधी उद्रेक होतो तो पण चुकीचा असं म्हणतं कामा नये. परंतु आता राज्य सरकारनं धोरणच घेतलेलं आहे, तर त्या धोरणाच्या अनुषंगानं अंमलबजावणी आम्ही करू. अशा प्रकारचं माननीय न्यायालयामध्ये ॲफिडेव्हिट केलं तर निश्चितपणे त्याच्यातून मार्ग निघू शकतो. कुठेतरी आपबीती दुसऱ्यावर ढकलण्याची भूमिका घेणारे एक कावड भित्रे अधिकारी, शेवटी न्यायालय शेवटी का तुम्हाला का फाशी देणार आहे का? तुम्ही जर तशा स्वरूपाची जर कृत्य केलं असं तर फाशी पण मिळेल. परंतु एकूणच MMRDA परिसरामध्ये लाखोच्या घरात अनधिकृत बांधकाम आहेत. निश्चितपणे त्याला मार्ग काढण्याचा पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे महसूल विभागाने तशा प्रकारची मंत्रिमंडळासमोर नोट आणली, मंत्रिमंडळाने त्याला संमती दिली आणि तशी कारवाई सुरू झालेली आहे. पण आता माझा काय बिझनेस नाही त्याच्यामध्ये, मी काय त्या निर्देश देण्याचा खात्याचा मंत्री नाही. जर का कोणी जर झाडं तोडली तर त्या तोडणाऱ्या लोकांना कारवाई करायचा निर्देश एका मिनिटात देईन. वन खात्याची 1 इंच जागा कोणाला खाऊ देणार नाही, मी बोललो ना. निश्चितपणे त्या पद्धतीनं माझं काम चालू आहे. आणि मगाशी आम्ही म्हटलं की जसं माणसाला आयुष्य आहे तसं झाडाला सुद्धा आयुष्य आहे. प्रामुख्याने वडाचं झाड, आपण ज्यावेळेला भिंतीचा आधार कधी घेतो, आपला तोल जातो तेव्हा, बरोबर आहे. वडाचं झाड पारंब्या आतमध्ये सोडून पुन्हा वेगवेगळे आपले रूट्स आतमध्ये टाकतो, याचा अर्थ मूल त्याचं जे गाभा आहे तो कमकुवत झाला, ते लक्षण असतं ते. आणि अशा प्रकारची झाडं शोधा, अशा प्रकारचे निर्देश दिलेत मी पार्सन गार्डनच्या अधिकाऱ्यांना. आणि त्याच्या अनुषंगाने रिपोर्ट तयार करा. एखादं झाड तोडणं गरजेचं असेल तर तोडलं पाहिजे, स्थलांतर करायचं असेल तर ते गर्दीमधलं झाड काढून अशा ठिकाणी आपण लावू की ज्या ठिकाणी काय पडलं तरी काय फरक पडणार नाही. ओके ओके, थँक्यू. बाब अशी आहे की विकसनशील देशामध्ये देशाचा विकास करताना प्रामुख्याने रस्त्यांचं जाळं, त्याचबरोबर विजेचं जाळं, धरणं, पाण्याची धरणं, त्याच्यातून कालवे आणि ह्या गोष्टी करता काही वृक्षांची इच्छा नसताना तोड करावी लागते किंवा वृक्षांचं स्थलांतर करावं लागतं. वन विभागाच्याकडे आताचे जे प्रकल्प आहेत, या माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना देशाचं नाव हे जगामध्ये दाखवण्यासाठी नाही, तर खऱ्या अर्थानं समाधानी लोकांचा देश म्हणून आणि दुसऱ्याला मदत करण्याच्या भावनेचा देश म्हणून त्या ठिकाणी त्याचा विकास करण्याची इच्छा ठेवलेली आहे. आणि माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्याच सगळ्या धोरणाला पाठिंबा देणारं आमचं मंत्रिमंडळ, त्याचे नेते मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सुद्धा या सर्व गोष्टी गतिमान करायचं ठरवलेलं आहे. आणि जरी समजा उद्याला त्या प्रकल्पासाठी झाडं, 1 झाड तोडलं त्याच्या बदल्यामध्ये 2 झाडं लावायचं ठर. आता तर आम्ही यावर्षी असा संकल्प आहे की 300 कोटी झाडं लावायची आणि 300 कोटी झाडांच्या मध्ये प्रत्येक वर्षाला दुप्पट झाडं लावली जातील. आणि ती झाडं नुसती काय व्यापारीकरणातून झाडं नाहीत, त्या झाडांचा रंग हिरवा नेहमी रंग हा वृक्षाचा असतो, परंतु सप्तरंगाची फुलं आणि सप्त सुगंधाचं वातावरण निर्माण करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये निश्चितपणे यशस्वी ठरतो. आज आक्रमक नाही, आज दादा शांत आले. नाही, आक्रमक नाही. बघा, प्रश्न असा आहे की ज्याला काही अधिकारी आपली कर्तव्य भावना पार पाडत नाहीत आणि जनसामान्यांच्या जीवनाची दिशा बदलते, अशा ठिकाणी थोडं क्रोधाने, म्हणजे ठरवून नाही, ते आपोआपच बोललं जातं. परंतु आज अशी काही परिस्थिती नव्हती. खरं म्हणजे माझी अपेक्षा अशी आहे की कधी कधी काही अधिकाऱ्यांच्या डिपार्टमेंटचं काहीच काम नाही, बसले आणि निघून गेले. म्हणजे याचा अर्थ फायर ब्रिगेड, शहरामध्ये आग लागत नाही म्हणून फायर ब्रिगेड स्टेशन ठेवायचे नाही का? गरजेचे आहेत ते, आणि वेळ कधी सांगून येत नाही. एकूणच जनता दरबाराच्या माध्यमातून जनसामान्यांच्या दुःखाला वाचा फोडली जाते आणि मला अतिशय आनंद वाटतो की आता किती अधिकारी आहेत बघा.
म्हणजे काही अधिकारी सकाळी, म्हणजे मी तर 11 वाजता आलो, परंतु तिथं काही 10:30 वाजता, काही 10 वाजता आलेले. अशा अधिकारी संयमानं आणि अतिशय आपुलकीच्या भावनेतून लोकांची कामं करायला लागलेली, त्या गोष्टीचा मला आनंद आहे. हे बघा, आता आलेल्या तक्रारी अतिरिक्त आयुक्त सुनील पवार साहेबांच्याकडे मी वर्ग केलेले आहेत आणि माझा विश्वास आहे आज या महानगरपालिकेतले नगरसेवक अतिशय सक्षम आहेत. निश्चितपणे आपल्या जबाबदाऱ्या समजून जो महानगरपालिकेचा कारभार कसं करावं, त्याचं रूपांतर रिझल्ट ओरिएंटेड कसं करावं हे निश्चितपणे समजतात. आणि म्हणून माझं म्हणणं आहे की अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांना लवकरच आपली जागा दाखवली जाईल असा माझा विश्वास आहे. न्यायालयाला असं समजलं की ज्याला न्यायालयाने ज्याला विचारणा केली त्याला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी खालच्याच लोकांची नावं दिलेत. आता ही अनधिकृत बांधकामाची प्रक्रिया म्हणजे माझ्या दृष्टिकोनातून मी जाणता झाल्यापासून मुंबईच्या उपनगरामध्ये 1962 साली काही प्रमाणामध्ये झोपड्या आल्या. त्याच्या अगोदर काही प्रमाणामध्ये माईमची झोपडपट्टी म्हणजे धारावी या ठिकाणी काही लोकांचा झोपडपट्टीत सहवास आणि रवास होता. आज जर तुम्ही जर बारकाने बघितलं तर मुंबईमध्ये जवळजवळ 60% लोकवस्ती ही अनधिकृत बांधकामामध्ये आहे. म्हणजे आता अधिकृत झाले असतील SRAच्या वगैरे माध्यमातून, परंतु मुंबईची लोकसंख्या 60% ही राज्याच्या किंवा केंद्राच्या जमिनीवर उभारलेली आहे. मी ज्याला पालकमंत्री 95ला झालो त्यावेळेला लाखोच्या संख्येने अनधिकृत बांधकाम होते आणि माननीय न्यायालयाने ते निष्कासित करण्याचे निर्देश दिले होते. महानगरपालिकेचे अधिकारी झोपलेले नाहीत, वारंवार विविध ठिकाणी कारवाई करतात. काही वेळेला सण सुदी असते. आता 5 जूनपासून बांधकामे तोडायची नाहीत, 5 सप्टेंबरपर्यंत अशा प्रकारचं राज्य सरकारचं धोरण आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये सण येतात, काही उत्सव असतात आणि पोलिसांची जर त्या ठिकाणी कुमक नसेल तर अनधिकृत बांधकाम तोडणं शक्यच नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये अधिकारी वर्गाने निश्चितपणे कारवाई केलेल्या आहेत. इट इज ऑन रेकॉर्ड. जर का तुम्ही काढलात तर सिडकोचे अधिकारी, महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केल्यात. परंतु ज्या प्रमाणामध्ये बांधकाम, जर मी तुम्हाला सांगतो, जर का ह्या MMRD परिसरामधल्या सर्वच बांधकामं तोडली तर यादवी निर्माण होईल. आणि म्हणून पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी सांगितले प्रत्येकाला छप्पर मिळालं पाहिजे. त्याचंच एक रिझल्ट म्हणून साधारणपणे 1.5 महिन्यापूर्वी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी महसूल विभागामार्फत एक मंत्रिमंडळासमोर एक नोट आणली, ज्या प्रस्तावामध्ये 2011 पूर्वीचे जे रहिवासी आहेत, वन विभाग आणि संरक्षण विभाग सोडून सिडको असो, महापालिका असो किंवा MIDC असो, या सर्व जमिनीवरची राहती घरं शून्यापासून 500 स्क्वेअर फुटापर्यंत 10% माझ्या दृष्टिकोनातून, 500 ते 1000 20% आणि 1000 ते 1500 30% तिथल्या रेडी रेकनरच्या त्या जमिनीत त्यांच्या नावावर करणार असं धोरण घेतलेलं. आता हे धोरणाची अंमलबजावणी करण्याकरता वेळ जाणार आहे. माननीय न्यायालय म्हणजे कोणते माणसंच आहेत. माणुसकीचा गैर त्यांना पण आहे. वस्तुस्थिती जर समजावून त्यांना जर सांगितली हिमतीनं, अजाणतेपणे काही अधिकाऱ्यांनी